नमस्कार. बोलता विषयमध्ये आपले स्वागत. आज आपण बोलणार आहोत राजेश मंडलिक यांच्याशी. एक बिझनेसमन, तसेच एक सोशल वर्कर. ते अनेक संस्थांशी जोडलेले आहेत आणि मुख्य म्हणजे Facebookचं एक अतिशय गाजलेलं व्यक्तिमत्व. जे अनेक प्रसंग Facebookवर लिहित असतात. काही मजेदार असतात, काही त्यांच्या बिझनेसचे अनुभव असतात, ज्यातून लोकांना शिकायला सुद्धा मिळतं बरंच. मुख्य म्हणजे 2017 मध्ये त्यांचं एक पुस्तक पब्लिश झालं, ज्याचं नाव आहे अभियंताचा. आज आपण राजेश मंडलिक यांच्याशी या पुस्तकाविषयीच बोलणार आहोत. खरं तर मी म्हणेन या पुस्तकांविषयी गप्पा मारणार आहोत. तर चला गप्पांना सुरुवात करूया राजेश मंडलिक यांच्याशी. राजेश, तुझं स्वागत. तुझे बिझनेसवर खूप इंटरव्ह्यू झालेत. तर आज आपण बिझनेसच्या तंत्रज्ञानावर खूप न बोलता बाकीचे जे पुस्तकातले विषय आहेत त्याच्यावर बोलूयात. रादर गप्पा मारूयात. तर पहिला प्रश्न हा आहे की तू नाशिकला बाबांचा मित्र आणि त्यांचा मुलगा किरण यांना तू ह्याच्यामुळे तू पॉलिटेक्निकला गेलास. तर तर समजा तो तुझ्या आयुष्यात आला नसता तर तू आणखीन काय बनला असतास, की तरी पण तू पॉलिटेक्निक मध्येच गेला असतास? नाही सांगता येत कारण तोच एक रोल मॉडेल होता. इनफॅक्ट आमच्या घराच्या शेजारीच राहायचे ते. आणि तर तो एक रोल मॉडेल. फक्त इंजिनिअरिंगचं जसं बाकी ठिकाणी लिहिलेलं आहे की काही आवड होती, स्कूटर, सायकल किंवा माझ्या आजोळी एक जिनिंग फॅक्टरी होती. त्या जिनिंग फॅक्टरीमध्ये चालणाऱ्या वेगवेगळ्या मशीन्स. सो हे आवडायचं. फक्त ते आता तुलाही आपला तो काळ माहिती आहे की आत्ता एवढं इन्फॉर्मेशन तेव्हा अवेलेबल नव्हती इनफॅक्ट. सो बरोबर. मला खरंच माहिती नाही की जर किरण, त्याला आम्ही नाना म्हणतो, तर नानाची जर ओळख नसली असती आणि तो जर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक जळगावला गेलेला नसता तर मी कुठलं करिअर चूज केलं असतं. जर फॉर्च्युनेटली दुसऱ्या कोणी जर मला काही गाईड केलं असतं की पॉलिटेक्निकला जा म्हणून, तर कदाचित गेलोही असतो. कारण काही माझ्या वर्गातलेच काही मुलं पॉलिटेक्निकला गेले होते, तर त्यांना फॉलो करून कदाचित गेलोही असतो. पण म्हणजे हे एवढं नक्की खरं आहे की किरणचा इन्फ्लुअन्स सगळ्यात जास्त होता माझा पॉलिटेक्निकमध्ये जाण्यामध्ये. आणि तू बरचसं क्रेडिट हे सीडीओ मेरी शाळेला देतोस, की तुझा पाया तिकडे भक्कम झाला. अम, तो माणूस म्हणून कोणते गुण तू त्यावेळेला शिकलास त्या शाळेमध्ये? एकतर आहे ना, त्या शाळेचं एक वैशिष्ट्य असं होतं की बऱ्याचदा शाळा खूप मोठ्या असतात साईजमध्ये. आम्ही त्या शाळेचे पहिले विद्यार्थी होतो. तर त्याच्यामुळे खूपच एकतर वातावरण असं होतं की सगळ्यांच्याच बरोबर मित्रत्वाचं नातं होतं. त्याच्यामुळे जो नंतरच्या भागामध्ये जो एक ह्युमन एलिमेंट आला, जेव्हा माझं करिअर चालू झालं तेव्हा, तो बहुतेक ह्युमन एलिमेंट मला तिथे खूप चांगल्या प्रकारे शिकायला मिळाला. म्हणजे आपण, तुला आठवत असेल, मराठी मीडियममध्ये आपण शिकल्यामुळे आपण तेव्हा सर आणि बाई असं म्हणायचो. म्हणजे हो, हो. मॅडम बाई म्हणायचो. आणि सो सर आणि बाई आमच्या घरी यायच्या, आम्ही त्यांच्या घरी जायचो. सो हे एक नातं, रिलेशनशिप मेंटेन करणे, हा एक प्रकार मला तिथं शिकायला मिळाला. दुसरं, शाळा छोटी असल्यामुळे एक जे आपल्याला काइंड ऑफ लिडरशिप क्वालिटी, तर फार मोठा शब्द होईल, पण वेगवेगळ्या उपक्रमामध्ये सहभाग ॲटोमॅटिकली घ्यावा लागला आम्हाला. कारण मुलंच कमी असायची. मग कोणी ना कोणीतरी काम करायला कायम तिथे लागायचं. सोशल गॅदरिंग असू दे किंवा वेगवेगळ्या टाईपचे स्पोर्ट्स इव्हेंट असू दे. तर ते एक दुसरं मला तिथे खूप शिकायला मिळालं की इव्हेंट्स कसे ऑर्गनाईज करायचे आणि ते सगळं लीड कसं करायचं. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं की स्पोर्ट्सवरती, आमच्या खेळांवरती खूपच जास्त फोकस होता. म्हणजे आम्हाला खेळाचा तास कंपल्सरी होता. शाळा संपल्यानंतर 1 तास आम्हाला खेळावंच लागायचं. मग ते तुम्ही क्रिकेट खेळा, हॉकी खेळा, लॉंग जम्प करा, लंगडी खेळा, काय खेळायचं ते खेळा, पण 1 तास आम्हाला कंपल्सरी मैदानावर असावं लागायचं. तर त्याच्यामुळे एक ती स्पोर्ट्समन स्पिरिट ज्याला म्हणतो आपण,
ते सुद्धा कदाचित इन्कल्केट झालं असावं, जे नंतरच्या काळामध्ये मला फार उपयोगी गेले. तर असे एक 3-4 गोष्टी मला प्रकर्षाने जाणवतात, ज्या मला त्या शाळेमध्ये शिकायला मिळाल्या. आणि त्यावेळेला एवढी कॉम्पिटिशन नव्हती ना, म्हणजे कॉम्पिटिटिव्ह वर्ल्ड हे एकदम वेगळं होतं. आत्ताचं जसं आहे त्या मानाने आपलं बऱ्यापैकी सिम्पल होतं. आय थिंक असं खूप हा, म्हणजे सिम्पल बट ब्युटिफुल असं म्हणतो ना, तसं तसं ते लाईफ होतं. हे साधं होतं, पण मला असं वाटतं, आय डोंट नो, कदाचित आत्ताच्या पिढीला वाटत असेल की ते जास्त मजा करतात, पण मला नेहमीच असं वाटतं की जे अपब्रिंगिंग झालं तेव्हा खूपच आपण मजा केली त्या याच्यामध्ये, हम्म. त्या पिरियडमध्ये. खरं खरं. म्हणजे कॉम्पिटिशन बरोबर एक आयुष्याचे धडे पण घेत आलो. आता कसं कॉम्पिटिशन म्हणजे एकदम तू जिंकतो की मी जिंकतो अशी जी स्पर्धा असते, त्यावेळेला आपल्यामध्ये ती तेवढी स्पर्धा म्हणून घ्यायचं पण एवढं ते महत्व नव्हतं. आय थिंक. आणि असली तरी ना खूपच निकोप स्पर्धा होती. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की, जे मगाशी मी म्हटलं की स्पोर्ट्समन स्पिरिट जे लागतं, की हरलं तरी ठीक आहे, काही हरकत नाही, मित्राचा ग्रुप जिंकला ना, असा तो सगळा प्रकार असायचा. तर तसं ते फार त्या शाळेने आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने दिलं ऍक्च्युली. तर आता आपण थोडंसं बिझनेसकडे, म्हणजे की कम्युनिकेशन स्किल्स आणि सोशल स्किल्स हे मोस्टली शाळेकडून किंवा कॉलेजमधूनच आपण शिकतो. तर एक तर तुला ह्याचं महत्व किती वाटतं, आणि दुसरं म्हणजे कुठे जास्त शिकण्यात आलं तुझं, शाळेमध्ये की कॉलेजमध्ये? अर्थात नंतर आपण शिकत जातोच, बेस त्याचा जो बनतो तो कुठे बनला तुझा? अ, मला असं वाटतं दोन्ही ठिकाणी, शाळेमध्ये सुद्धा होतंच. जसं मी म्हटलं ना, कारण इतके वेगवेगळे आमच्या इथे उपक्रम साजरे व्हायचे. मग त्याच्यामध्ये अ, वर्ग सजावट स्पर्धा म्हणा किंवा सोशल गॅदरिंग्स म्हणा, स्पोर्ट्सचा आमचा खूप मोठा इव्हेंट व्हायचा. किंवा वेगवेगळे आपल्या, तुला आठवत असेल कदाचित, कांदे नवमी वगैरे असे एक छोटे सेलिब्रेटिव्ह दिवस असायचे आपले, की सगळे मिळून कांद्याची भजी करायची आणि हो. ती खायची वगैरे, असे प्रकार. तर ते ज्याला फॉर्मल किंवा इनफॉर्मल कम्युनिकेशन, ते शाळेत झालं. कॉलेजमध्ये सुद्धा अगेन, म्हणजे कम्युनिकेशन स्किल ह्या विषयावरती मी सुद्धा तसं बघायला गेलं तर थोडंसं दुर्लक्षच केलं. पण इन्फॉर्मल कम्युनिकेशन आणि फॉर्मल कम्युनिकेशन, जे कलिग्स, प्रोफेसर्स यांच्याबरोबर करावं लागायचं, त्यातही पॉलिटेक्निकमध्ये माझं इंजिनिअरिंग, म्हणजे जे पुण्यातलं, जे माझं भारतीय विद्यापीठातलं जे कॉलेज होतं, तिथे मी अगदी खरं सांगायचं तो फारसा रमलो नाही. पण पॉलिटेक्निकमध्ये मात्र हे खूप झालं. पण अगदी अ, खरं सांगायचं झालं तर कम्युनिकेशन स्किलचं सगळं महत्त्व मला कॉलेज संपल्यानंतर, जेव्हा मी एसकेएफही सोडल्यानंतर मी रोलॉन हायड्रॉलिक्स नावाच्या कंपनीत जेव्हा जॉईन झालो, तिथे त्याच्यावर मला खऱ्या अर्थाने, तिथे मला खऱ्या अर्थाने कम्युनिकेशन स्किलचं महत्त्व कळलं ऍक्च्युली. तर आत्ता तुला असं वाटतं का की अरे त्यावेळेला जर माझ्याकडे कम्युनिकेशन स्किल जास्त असते तर कदाचित हे हे झालं असतं, असा एखाद प्रसंग तुला आठवतोय का की? असं तर काही आठवत नाही. फक्त मला एवढं नक्की आठवतंय की कम्युनिकेशन स्किल ह्या प्रकारावरती मी त्या माझ्या रोलॉन हायड्रॉलिक्सच्या पिरियडमध्ये, म्हणजे 94 ते 2002, तिथे मी कॉन्शियसली त्याच्यावरती काम करायला लागलो. मात्र म्हणजे कारण मी त्याच्या आधी एसकेएफमध्ये प्रोडक्शनमध्ये होतो, तिथेही लागायचंच कम्युनिकेशन स्किल, पण ते फक्त जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे थोडंसं इन्फॉर्मल कम्युनिकेशन, म्हणजे पीपल मॅनेजमेंटसाठी जे लागतं ते. पण रोलॉन हायड्रॉलिक्समध्ये मात्र मला खऱ्या अर्थाने पहिल्यांदा जाणवलं असं, की जेव्हा मी माझे त्यावेळेसचे मॅनेजिंग डिरेक्टर किंवा माझा त्यावेळेसचा मॅनेजर यांचं जेव्हा मी, आणि त्यावेळेस लेटर्स असायचे, मेल्स नसायचे, हो. तर ते लेटर्स मला वाचायला मिळायचे, जे ते लोक कस्टमर्सना पाठवायचे वगैरे. तर ते जे ड्राफ्ट तो बनायचा इंग्लिश विषयामध्ये, इंग्लिश भाषेमध्ये, तेव्हा मला पहिल्यांदा अशी जाणीव झाली की आपल्याकडे ही उणीव खूप मोठी आहे, की जिथे जिथे कम्युनिकेशन स्किल प्रोफेशनल लेवलचं नाही आहे, हे मला पहिल्यांदा जाणवलं. आणि मग त्या काळामध्ये मात्र मी कॉन्शियसली त्याच्यावरती काम केलं. आणि फॉर्च्युनेटली काय व्हायचं तेव्हा, की ते जे पत्र कस्टमरला पाठवायचे त्याची एक सीसी, म्हणजे त्याची एक कॉपी माझ्याकडे यायची. आणि तेव्हा मग मी प्रत्येक अगदी आवर्जून वाचायचो, आणि मग हळूहळू
तर मग माझा पण ड्राफ्टिंगचा ढाचा जो आहे, फॉर्मॅट जो आहे तो साधारण ते दोघं जसं लिहायचे तसा व्हायला लागला. तर अच्छा. खरं कम्युनिकेशन स्किलचं महत्व मला त्या सेल्सच्या जॉबमध्ये कळलं ऍक्च्युली. म्हणजे मला असं वाटतं शाळा आणि कॉलेजपेक्षा जेव्हा तू ऍक्च्युली बिझनेसमध्ये गेलात तेव्हाच खरं महत्व कळलं आय थिंक. ऍक्च्युली प्रोफेशनमध्ये मी जेव्हा शिरलो आणि पर्टिक्युलरली ह्या रोलॉन हायड्रॉलिक्समध्ये मला काही ठिकाणी सेमिनार्स द्यावे लागायचे. सो थोडासा स्टेज फिअर कॉलेजमध्ये कमी झालेलाच होता, पण तो नंतरच्या काळामध्ये जास्त कमी झाला ऍक्च्युली. तर मग मी 25-30 लोकांच्या समोर बोलणे किंवा हे लेटर्स ड्राफ्ट करणे चांगल्या पद्धतीने, जे आपल्याला कन्व्हे करायचं ते म्हणजे असं म्हणतात ना की बऱ्याचदा रिडिंग बिटवीन द लाईन्समध्ये सुद्धा चांगल्या पॉझिटिव्ह वाईब्स हो हो तुम्ही पाठवू शकता. सो नक्की. ते सगळं मला असं वाटतं रोलॉनचे जे आमचे एमडी आहेत आणि माझा मॅनेजर आहे बोनी पॉल म्हणून, त्या दोघांकडनं मी शिकलो. खूप फायदा झाला त्याचा मला. आता आपण थोडंसं औरंगाबाद साईडला बघूया की तुला तू त्या पुस्तकात लिहिलंय की तुला जीवनाचा पाया तुझा औरंगाबादमध्ये बनला, स्पेशली हॉस्टेल लाईफमध्ये. हम्म. तर असं एखादं उदाहरण देशील का की तू ते हॉस्टेल लाईफमध्ये तू शिकलास त्या मस्ती मजाकमध्ये आणि ते तुला तुझ्या बिझनेस लाईफमध्ये म्हणा किंवा कौटुंबिक जीवनामध्ये सुद्धा खूप कामाला येतं आज सुद्धा. एक 2-3 गोष्टी आहेत तिथे. एक तर हॉस्टेल लाईफ एक वेगळाच प्रकार असतो, कारण तुम्ही कम्प्लिटली ऑन युअर ओन असतं. सगळं तुम्हाला स्वतःला मॅनेज करावं लागतं आणि तुला माहिती आहे आपल्या दोघांचेही वडील MSEB मध्ये होते. सो त्या काळामध्ये पैसे सुद्धा अगदी लिमिटेड यायचे. सो तो हम्म. एक ज्याला कंजूशी नाही म्हणता येणार, पण काटकसरीपणा, की 250 हो. रुपयामध्ये सगळा महिना घालवावा लागायचा. हम्म. तर ते एक शिकलो की उधळमाधळ फारशी करायची नाही, तरच आपले 250 रुपये आपल्याला बरोबर महिनाभर पुरतात. तर त्या पद्धतीने सगळं ते एक महिना प्लान करणं हे एक महत्वाचं त्या हॉस्टेल लाईफमध्ये शिकलो. दुसरं, हॉस्टेल लाईफच्या बाहेर सुद्धा ना माझे 1-2 खूप नातेवाईक होते तिथे चांगले, म्हणजे हम्म. ज्यांचा स्वतःचा ऍक्च्युली बिझनेस होता. अच्छा. ते म्हणजे आताचं संभाजीनगर, त्यावेळेसचं औरंगाबाद. तर तर तिथे मी दररोज दररोज म्हणजे आठवड्यातनं एक 2-3 दिवस संध्याकाळी तिथे जायचो त्या हम्म. दुकानामध्ये. तर तिथे उभं राहून एक काइंड ऑफ ज्याला आपण सेल्सची इंटर्नशिप म्हणू शकतेस तू, की ती एक झाली त्या हॉस्टेल लाईफ मध्ये असताना. हम्म. आणि सगळ्यात तिसरं महत्वाचं म्हणजे वेगवेगळ्या वेगवेगळ्या काइंड ऑफ स्वभावाच्या लोकांशी कळत्या वयामध्ये इंटरॅक्शन करावं लागले. माझे रूम पार्टनर्स, माझे हॉस्टेलमेट्स सगळे हे हम्म. एकदम वेगवेगळ्या स्तरामधनं, वेगवेगळ्या गावामधनं आलेले होते आणि त्यांची वेगळी बोलण्याची भाषा, त्यांचा विचार करण्याची वेगवेगळी पद्धत, या सगळ्यांच्या मध्ये झाल्यानंतर मग ती जी काय पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सगळ्यांचीच होती, मला असं वाटतं जे हॉस्टेलमध्ये हो. राहतात ते, ती झाली मग तिथे. या असे अनुभव तीन मला चार नाही आला. गोष्टी सांगू शकतो. पण समजू शकते मी की तुमची मस्ती म्हणजे जे तू पुस्तकात लिहिलंय पार्टीज वगैरे त्यामुळे डेफिनेटली बरं शिकायला मिळालं असणार. तर पण त्या पार्टी पण तुला मगाशी सांगितल्याप्रमाणे तसा आहे ना, काटकसरीपणाच ना. सो हो हो. अगदीच कधीतरी ते एक हॉटेल डार्लिंग नावाचं एक तिथे हॉटेल होतं आमच्या त्या संभाजीनगरमध्ये, औरंगाबादला. तर तिथे जायचं म्हणजे आम्हाला ते सगळं प्लॅन करावं लागायचं, की एक मसाला डोसा खायचा म्हणजे तेही त्याच्यामध्ये मला असं वाटतं लिहिलेलं आहे, की ते सगळं प्लॅनिंग करावं लागायचं व्यवस्थित. हम्म. आणि आपल्याला एक दडपण असायचं की अरे बापरे आपले आई वडील इतक्या कष्टाने एवढे पैसे पाठवतात आहे, तर ते आपण हो. कमीत कमी खर्च कसा करायचा तर कायम एक मनात असायचं आपल्या. तर तुझ्या कॉलेजमध्ये 2च मुली होत्या असं तू हो. पुस्तकात लिहिलंय. आणि तुझी नाशिकची संस्कृती, नाशिकचे शिकवणी म्हणतोस तू ज्याला, त्याच्यामुळे तू दोघींना पण अरसिकपणे बहिणी मानलं. तर ही अरसिकता जाऊन रसिक कधी झालास मग? अरे, रसिक मी इकडे इंजिनिअरिंगला, आणि आता तुलाही माहिती आहे, इनफॅक्ट आपण बरोबरच होतो
जेव्हा मी इंजिनिअरिंगला पुण्यामध्ये. होतो तेव्हा. हो. तर अ, आणि इनफॅक्ट जरी आमची को एज्युकेशन होती ना, नाशिकची शाळा, अ, तरीही तिथले, जसं मी मगाशी सांगितलं, ते जे घरगुती संस्कार होते पूर्ण, हम्म. तिथून नंतर मग डिप्लोमाला पॉलिटेक्निकमध्ये, आणि इनफॅक्ट आमची मेकॅनिकल बॅचची तर अशी बऱ्याच वर्षानंतर आलेली बॅच होती की ॲटलिस्ट तिथे 2 मुली तरी होत्या. त्याच्या आधीचे अनेक वर्ष आणि बहुतेक त्याच्यानंतरची 1-2 वर्ष मेकॅनिकलला मुलीच नसायचे ना त्या काळामध्ये. आता नसायच्या तो सगळ्या. ट्रेंड आहे ॲक्च्युली. हम्म. सो मग इंजिनिअरिंगला इथे आल्यानंतर मग आमचा तोच नाशिकचाच ग्रुप एकत्र झाला वगैरे, आणि मग हम्म. काइंड ऑफ थोडंसं जे ॲडॉल्सन्समध्ये जे रसिकताकडे, सगळं येतं, हा, रसिकतेकडे वाटचाल चालू झाली रसिक मग. वाचन. अम, तुझं जनरल नॉलेज जास्त असल्यामुळे तुला तो एक फायदा झाला. तर तो ते जनरल नॉलेज म्हणजे तुला वाचून असं वाटलं की वाचून वाढलं, की घरी असं एक वातावरण होतं की ज्याच्यामुळे तुम्ही खूप गप्पा मारायचा म्हणा, तर तुमच्या घरी कसं होतं की ते वातावरण कसं होतं म्हणजे तुझं मला असं जनरल? वाटतं वाचनातनंच जास्त झालेलं आहे. हम्म. वाचनाची फार, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना, अधाशासारखं वाचायचो आम्ही. म्हणजे मी आणि एक माझा मित्र होता, तो दुर्दैवाने मध्ये एका ॲक्सिडेंटमध्ये एक्सपायर झाला. पण आम्ही दोघं जण त्या नाशिकच्या लायब्ररीमध्ये गेल्यानंतर, म्हणजे आम्हाला 2-2 पुस्तकं मिळायची एका हम्म. मेंबरशिपच्या अगेन्स्ट. पण ते हम्म. बिचारी, ते जे लायब्ररियन होते ते, त्यांचं लक्ष नसायचं. मग आम्ही 2च्या ऐवजी मग शर्टाच्या आतमध्ये घालून असे 4-5 हम्म. पुस्तकं घेऊन यायचो. आणि लिटरली ती 4-5 पुस्तकं, आणि त्या दोन दोन पुस्तकं परत देण्याचा एक टाइम फ्रेम असायचा की एवढ्या दिवसामध्ये ते 2 हो, परत द्या, हो. नाही तर मग फाईन Correct, असायचा. correct. तर त्या ते तेवढ्या काळामध्ये ते आम्ही 4-5 पुस्तकं वाचून संपवायचो. तर हम्म. ते पुस्तकं, त्याच्यानंतर ऑफकोर्स न्यूजपेपर, सगळे वर्तमानपत्र, त्यावेळेला महाराष्ट्र हम्म. टाइम्स जास्त फेमस होता. हो. आणि ओव्हरऑलच इकडनं तिकडनं ज्या काही त्या काळामध्ये मॅगझिन्स वगैरे, मासिकं वगैरे यायची, म्हणजे इवन इथे जरी आपल्या ज्या किराणाच्या दुकानामध्ये जर काही विकत घ्यायला थांबलो आणि त्यांनी जर ती पुडी बांधून दिली, तर बऱ्याचदा ते सुद्धा ते न्यूजपेपर पण वाचलेलं आठवतंय मला. म्हणजे, आणि मीच असं नाही, मला असं वाटतं त्या काळातले आपण सगळेच जण, कारण तेच आपल्याला एक सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन होतं, तर हो ते. वाचण्याची खूपच जास्त आवड होती, एवढं हम्म. मात्र नक्की. आणि वाचनालय वगैरे तसं मला असं वाटतं जिकडे आपण वाढलो म्हणजे नाशिकला, तर मी तर चांदवडला वाढले, पण नाशिकला वगैरे सुद्धा मला असं वाटतं असे मोठे मोठे वाचनालय अवेलेबिलिटी तशी नाही कमी नाही, आमच्या इथे ती लायब्ररी खूप चांगली होती. नाशिक. आम्ही तर विद्युतनगरला राहायचो, आपल्या MSCB हो, हो. कॉलनीमध्ये, तिथे हम्म. सुद्धा. पण माझी शाळा जिथे होती, सीडीओ मेरी म्हणून जो प्रकार हम्म. आहे, म्हणजे ते गव्हर्नमेंटचे 2 ऑफिसेस आहेत खूप मोठे. आता त्यांचं काय परिस्थिती आहे मला माहिती नाही, पण त्या काळात ते हम्म. खूपच महत्त्वाचे ऑफिसेस होते. सेंट्रल डिझाईन ऑर्गनायझेशन आणि महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट, असं हो, सीडीओ अच्छा. मेरी. आणि त्यांची ती खूप मोठी कॉलनी होती ॲक्च्युली. आणि त्या हम्म. कॉलनीतल्या मुलांसाठी ती लायब्ररी, ती ज्याचा ॲक्सेस आम्हाला पण होता, जरी आम्ही सीडीओ मेरीचे, म्हणजे माझे बाबा जरी सीडीओ मेरीत नव्हते, पण आम्हाला त्या लायब्ररीचा ॲक्सेस होता. तर ती खूपच छान लायब्ररी होती. आणि प्लस आमच्या शाळेची लायब्ररी, असे 2-3 आमच्याकडे चांगले रिसोर्सेस होते, म्हणजे पुस्तकांचे. पण त्याचा फायदा पण भरपूर घेतलास तू इम्प्रेशन पाडायला पण. खूप. आणखीन आणि अर्थात बिझनेस मध्ये पण झाला असेलच आय एम शुअर. सो तुझा डिप्लोमा झाल्यानंतर तुला काकांनी म्हणजे तुझ्या बाबांनी संजय सरांकडे पाठवलं. थोडंसं जोपर्यंत जॉब लागत नाही तोपर्यंत काहीतरी काम कर असं म्हणून. आणखीन राईट. तुला ते काही खूप आवडलं नाही म्हणजे त्याच्यामध्ये छान तू वर्णन केलंयस की कसं 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 ते घडत गेलं आणि तुला नाही आवडलं. तर तुझी त्यावेळेला काय मनस्थिती होती म्हणजे की आपल्याला तो काळ असा होता की आपण बाबांचा सुद्धा रिस्पेक्ट, त्यांच्या विरुद्ध जायची आपल्यात खूप हिंमत नव्हती. तर आता बाबांनी सांगितलंय तर त्यांनी पाठवलं तर हा जॉब घ्यावा की मला नाही आवडलं, हे सगळं जी परिस्थिती मला नाही आवडली म्हणून मी नाकारावा, असं तुला द्विधा मनस्थिती झाली होती का त्यावेळेला तुझी थोडी?
नाही, ते फारच काइंड ऑफ आहे ना, इन्स्टिंक्टिव्ह कॉल होता तो. असं म्हणजे कदाचित तेवढी समज पण नव्हती. पण मला तो समहाव तो माहोलच नाही आवडला ऍक्च्युली. नाही म्हणजे ज्या आवडलं. पद्धतीने तो इंटरव्ह्यू घेतला गेला हम्म. आणि ते अजूनही म्हणजे त्यांचं खरं नाव मला माहिती आहे. हो, हो. आणि अजूनही ते म्हणजे त्यांची कंपनी आजही खूप मोठी झालेली आहे ऍक्च्युली. हम्म. पण तो मला जो काय त्या इंटरव्ह्यू मध्ये असणार तो रूडनेस ज्याला म्हणतो ना, तो समहाव मला पावलाच नाही. आणि कदाचित इट वॉज अ कम्प्लिटली इन्स्टिंक्टिव्ह कॉल, असं ज्याला आपण रिॲक्टिव्ह कॉल म्हणतो ना, की मनाला ते आवडलंच नाही ऍक्च्युली. तर त्याच्यामुळे मी बाबांना सांगितलं की नाही, नको म्हणून इथे. नाही, ते पुस्तकात वाचून कळतं म्हणजे की तू का नाही म्हणाला. परंतु असं वाटतं की वाव, त्यावेळेला एवढी हिंमत केली की मला नाही मिळाला जॉब असं करून बिनधास्तपणे जो पुढे गेला, दॅट इज क्रेडिबल. थोडस ते झालं तसं. पण मलाही आज आश्चर्यच वाटतं. पण मी आजही बघतो की बऱ्याच मुलांना आहे ना, काइंड ऑफ कधी म्हणजे कधी प्रत्यक्ष भेटले तर तो इन्सिडेंट सांगेल. तर ओके. बऱ्याचदा लोक समोरच्या इंटरव्ह्युअरला सुद्धा ताडतात त्यांच्या एक एक हम्म. ऍक्शन्स बघून. हम्म. तर हो, तसं हो, ते हो. मला झालं असावं कदाचित. सो 1986 ला तू भारती विद्यापीठला गेलास, म्हणजे आय थिंक त्यावेळेला तू पहिल्यांदा पुण्यामध्ये, मला असं वाटतं, तुझी एंट्री झाली. आणि येस. तुला दरवेळेला असं वाटलं की भारती विद्यापीठ म्हणजे तुला कधीच त्याच्याविषयी प्रेम नाही वाटलं किंवा जिव्हाळा नाही वाटलं, असं तुला स्कूल आणि शाळा आणखीन कॉलेज ह्याच्याविषयी वाटलं. तर मला असं असं वाटतं, बरोबर आहे की नाही ते सांग, की आपण एक नाशिकमधनं आलो म्हणा, किंवा आपल्या मनामध्ये ऑलरेडी एक असतं की बापरे, आपण पुणा शहरामध्ये आलो आहोत, तर आपलं कसं होईल, किंवा लँग्वेजचा प्रॉब्लेम थोडासा होतो की पुण्यामध्ये असं नाही म्हण, त्यावेळेला तर इंग्लिश जास्त बोलायचे नाही, पण तरी पण एक मनात असतं. आपले क्लासेस वगैरे सगळे टोटली इंग्लिशमध्ये होऊन जातात, कोणी जास्त मराठी बोलत नाही. तर त्याच्यामुळे तुला असं वाटतं का की ते वातावरण म्हणा, किंवा थोडंसं आपण गावाकडनं थोडंसं इकडे आलो आहोत म्हणून म्हणा, म्हणून भारती विद्यापीठ नाही आवडलं, की आणखीन काही कारण होतं? हो, माझे दोन्ही तिन्ही क्युम्युलेटिव्ह इफेक्ट झाले होते ऍक्च्युली. हम्म. मगाशी तू बोलताना म्हटलीस ना की आपण जर जास्त खर्च झाला तर आपल्यावरती दडपण यायचं. कारण आपले Yes. बाबा आपले Correct. एमएससीबी मध्ये होते. सो ते माझं पहिलं दडपणाचं कारण होतं. कारण त्या हम्म. काळामध्ये भारतीय विद्यापीठची फीस वर्षाला 7,500 रुपये होती. हो, आणि ती खूप होती, 7,500 रुपये. हो, हो. आणि मला आठवतंय की आईने कुठले तरी तिचे दागिने गहाण ठेवून वगैरे ते पैसे जमा केले होते. आणि तुलाही ते हम्म. काका आठवतात की नाही मला माहिती नाही, पण एक गायकवाड काका म्हणून हो, होते हो. एमएससीबी, करेक्ट. प्रांजलीचे वडील. प्रांजलीच्या वडील. हां, हां. तर गायकवाड काकांचं भारतीय विद्यापीठमध्ये, कारण तेही सांगलीचे होते आणि त्यांची हम्म. पतंगराव कदमांशी ओळख होती. नाहीतर मला दुसऱ्या कॉलेजेसमध्ये त्यावेळेसच्या प्रायव्हेट, अनफॉर्च्युनेटली सीओपी मध्ये मिळेल एवढे मार्क्स नव्हते मिळाले मला डिप्लोमाला. हम्म. तर त्याच्यामुळे ते एक पहिलं मोठं दडपण होतं की गिल्ट फिलिंग होतं की आपण वडिलांचा जास्त पैसे खर्च होत आहेत आपल्यामुळे. हो. दुसरं 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 बुजण्याचं कारण असं होतं की मी 250 रुपये महिन्याला खर्च करणारा औरंगाबादला होतो. तिथून मी जेव्हा इथे आलो हम्म. तेव्हा माझ्या काही मित्रांच्या अकाउंटमध्ये त्यांचे वडील 4,000 रुपये, 3,500 रुपये असे डायरेक्ट पाठवायचे. आणि ती जी श्रीमंती जी होती, आणि ती माझ्याच मित्रांची होती, ती एक मला थोडीशी अशी वाटायची की अरे आपण आर वी इन द राईट कंपनी, किंवा ते मला चांगल्या पद्धतीने ऍक्सेप्ट करतील का ॲज अ फ्रेंड. हा हम्म. एक दुसरा मुद्दा हो, होता. आणि तो तिसरा तू न्यूनगंड जो येतो. म्हटलीस ना, की तिसरा जो तू जो म्हटलं तो त्यावेळेला होता ना लाईव्ह इंग्लिश हम्म. स्पीकिंगचा. म्हणजे हम्म. मी डिप्लोमाला जरी माझं सगळं एज्युकेशन इंग्लिश असायचं सगळ्या विषयांमध्ये, पण इथे भारतीय विद्यापीठमध्ये तेव्हा कसं असायचं की मराठी मुलं सीओपी वगैरे गव्हर्नमेंट कॉलेजला जायची आणि हम्म. नॉर्थची मुलं सगळी भारतीय विद्यापीठमध्ये जॉईन व्हायची. सो Right. आमच्या कॉलेज, आणि ते सगळे इंग्लिश स्पीकिंग असायचे नॉर्थची मुलं बऱ्यापैकी. तर हम्म. ते एक तो एक एलिमेंट होताच की. सो ह्या तिघा चारही गोष्टींचा क्युम्युलेटिव्ह इफेक्ट झाला तो माझ्यावरती, की ज्याच्यामुळे हम्म. मी आपण बरं, आपलं काम बरं, माझं तिथं हो. मी खेळलो नाही, मी गॅदरिंगमध्ये गेलो नाही, सोशल गॅदरिंगमध्ये पार्टिसिपेट केलं नाही. हम्म. इनफॅक्ट मी जास्त बीजे मेडिकलला असायचो किंवा जास्त सीओपी मध्ये असायचो.
कारण तिथे काही मित्र होते. पण भारतीय विद्यापीठात समूह म्हणजे त्या मुलांनी, त्या माझे मित्र आहेत आता अजूनही भारतीय विद्यापीठ, त्यांनी हे ऐकलं तर ते शिव्याच घालतील मला म्हणजे. पण नाईलाज आहे त्याला. नाही नाही, पण ठीक आहे, त्याच्यामधनच तू इंजिनियर पण झालास, झालो आणखीन ना, झालो. तुला ते चांगला ते बिझनेस पण देवोपकार करतोय आहेतच. हो, हो, बिलकुल. तर एकंदरीत तसं पाहिलं तर इकडे तिकडे जास्त लक्ष नाही केलं, त्यामुळे अभ्यासात कदाचित जास्त लक्ष दिलं, एक बीजे मेडिकल प्रकार सोडला तर. तो तसा तो येस. फायदाच होतो ना. पण होतं ते, आपण खेडेगावातनं वगैरे आलो असलो तर खरंच पुण्याचं वातावरण, स्पेशली नाशिक साईडचं वातावरण खूप वेगळं असायचं त्यावेळेला. आणखीन म्हणजे मी एमएससीबी. सायकल, हो हो, सो मी सायकलवरनं कॉलेजला जायचो, आपल्या हो, MSCB मी पण. कॉलनीमधनं तिकडे. आणि बाकीचे मित्र सगळे काय स्कूटर, मोटरसायकल, त्या याच्यामध्ये असं हे असे वेगवेगळ्या गोष्टी, त्याच्यामुळे बुजल्यासारखं झालं होतं तिथे ऍक्च्युली. हो. बाकी काही प्रॉब्लेम. तर बीजे मेडिकल. तर आता मी बीजे मेडिकलसाठी मात्र तू जो शेर लिहिला आहेस तो मला अगदी वाचणं मस्ट आहे. अच्छी सूरत को संवरने की जरूरत क्या है, सादगी भी तो कयामत की अदा होती है. तर हे म्हणजे तुझं एकदम अम, रसिक झाला होतास तू त्यावेळेला, जोपर्यंत तू मला असं वाटतं बीजे मेडिकलला गेला तोपर्यंत. तर तुला वैभवी तिथेच भेटली अर्थात आहे ना, बीजे मेडिकलमध्ये. तर हा शेर जेव्हा म्हणजे जेव्हा ती भेटली तेव्हा हा शेर वगैरे, शेरोशायरी तुझी सुरू झाली की? नाही नाही, हा शेर माझा नाहीच आहे, हे पंकज उधासच्या गाण्यामधला शेर आहे हो, पण ऍक्च्युली. पाठ झाला ना त्यावेळेला, तुला लक्षात राहिला तो एवढा. तो, तो अजूनही पाठ आहे. ती कमाल. ते गाणं अजूनही पाठ आहे. ते गाणं अजूनही पाठ आहे, ती वैभवीची कमाल आहे मला असं वाटतं. येस. कोणत्या क्षणी तुला असं वाटलं पण की वै जेव्हा तू वैभवीला भेटलास बीजे बीजे मेडिकल स्कूलमध्ये, की हा यही है वो, बस अब इससे जमना चाहिए, असं कोणत्या क्षणी वाटलं तुला? असा क्षण नाही सांगता येणार. मी जसं सांगितलं म्हणजे तुझ्या त्या वाचनाच्या याच्यामध्ये लक्षात आलं की नाही माहिती नाही, वैभवी माझी शाळेतली क्लासमेट आहे. हो हो. हा, सो तो एक पण आमचा त्यावेळेला तू ग्रुप रसिक फॉर्म. नव्हता. हा, त्यावेळेला काही नव्हतं. इनफॅक्ट मी वैभवीशी बोलायचो पण नाही शाळेमध्ये असताना. म्हणजे हो, ते आता आम्ही होतच नाशिकला. आठवलं की हसतो. राईट. सो तर तो आमच्या एक शाळेचा ग्रुप झाला होता ऍक्च्युली, 10-12 जणांचा. आणि मग ते काइंड ऑफ जस्ट मैत्री मैत्रीतनं ते पुढे कोर्टशिप झाली ऍक्च्युली. म्हणजे सगळेच आम्ही गंमत आहे की माझ्या आणि वैभवीचे मित्र मैत्रिणी दोघेही कॉमनच आहेत पर्टिक्युलरली, कारण म्हणजे ते शाळेतले असणार आहे. तर असा एक क्षण नाही सांगता येणार, पण त्या ग्रुपमध्ये वावरत असताना सो ती कोर्टशिप चालू झाली ऍक्च्युली. सो इनफॅक्ट आश्चर्य वाटेल तुला की म्हणजे आम्हाला मित्रांची, त्या मित्रमैत्रिणींची एवढी सवय होती सगळ्यांची, त्या 10-11 जणांची, की आमचं लग्न झाल्यानंतर जेव्हा आम्ही हनीमूनला गोव्याला गेलो तेव्हा आम्हाला कंटाळा आला आणि आम्ही एक दिवस आधीच परत निघून आलो तिकडनं. So बापरे. अशी काय, एवढी ती आमची फ्रेंडशिप होती आणि अजूनही आहे. अजूनही आम्ही सगळे भेटतो. आणि सो सो तू ते वैभवीसाठी असं. ऍक्च्युली गो अहेड सर. नाही नाही, तेच सांगायचं होतं. हं. सो तू वैभवीसाठी काय रॅपलिंग वगैरे पण केलं त्यावेळेला, ते राईट? बीजे मेडिकलमध्ये. आता तिला स्वतःला ते बीजे मेडिकलमध्ये असल्यामुळे त्यांचा तो माउंटेनिअरिंगचं ते म्हणजे ते ट्रेक्सला जायचे खूप. मीही जायचो, पण माझे ट्रेक्स त्यांच्या एवढे असे हेवी नसायचे. आणि ते त्याचं पण नाव लिहिलंय मी त्याच्यामध्ये, तो नारवाडकर म्हणून, तोही माझा मित्रच होता बीजे मेडिकलला. तर तो म्हटला, अरे काय करतोयस असंच कॉरिडॉरमधनं जात असताना म्हटला चल आपण. सो ते परत ते मगाशी जसं त्याचा इन्स्टिंक्टिव्ह हे सांगितलं की तो जॉब का नाही निवडला मी, तसं हे पण एक इन्स्टिंक्टिव्ह हे होतं की अरे ललकारा आहे अपने को. और नीचे वैभवी खडी है. निचे तो वैभवी आहे आणि तिची एक मैत्रीण पण होती, तेही अजून एक. करेक्ट करेक्ट. पण पडला बिडला नाहीस, व्यवस्थित उतरला, थोडासा इकडे नाही, तिकडे गुंडाळून. हा थोडस, हा झालं आणि आलो खाली. तू त्याच्यामध्ये एप्रिल फुलचा किस्सा सांगितला नाहीयेस, पण असं थोडक्यात काहीतरी लिहिलंय की एप्रिल फुलमुळे तुला खूप मजा आली आणि त्या मैत्रिणीला ऑलमोस्ट धमकी मिळाली की हॉस्टेल सोडावं लागेल. तर तुला समजा कम्फर्टेबल वाटत असेल तर अर्थात शेअर करशील का तो किस्सा इथे, नाही तर आपण पुढे जाऊ, असं काही नाही.
नाही, काही नाही, साधा किस्सा आहे तो अगदी. ते त्या मुली होत्या सगळ्या, जो त्याही गंमत करत होत्या. आणि हम्म. 1 एप्रिलला त्यांनी घरी फोन केला. त्यावेळेला आपल्याकडे जस्ट फोन आले होते MSCB हो, कॉलनीमध्ये. तर त्यांनी गव्हर्नमेंटचे ते. घर हा ते आपल्या आपले घरी स्वतःचे फोन आले. हो हो. सो तो एक फोन त्यांनी असा केला, की तुला इकडे बोलवलेलं आहे वगैरे. अ, कुठेतरी वेगळंच कुठलं तरी स्थान सांगितलं त्यांनी, मला आता ते लक्षात नाही. हम्म. आणि मग माझ्या लक्षात आलं की हे एप्रिल फुलचा सगळा प्रकार आहे म्हणून. सो मग मी त्याच्यावरती फक्त उलट हे केलं की तो फोन माझ्या बाबांनी घेतलेला होता आणि ते अच्छा. आता विजय मेडिकलमध्ये तुमची कंप्लेंट करायला येत आहेत, असं तर सगळा प्रकार केला. तर त्याच्यामुळे मग त्या सगळ्या घाबरल्या वगैरे, असं ते सगळं प्रकार झाला होता तो ऍक्च्युली. अच्छा. म्हणजे त्यांचंच ते त्यांच्या गळ्यामध्ये अडकवलं होतं तो प्रकार. आता या गमती मुलांना आपण सांगितलं तर आय डोंट थिंक त्यांना एवढी मजा जेवढी आपल्याला येते हे सगळं ऐकून. त्यांना ते म्हणतील काय बावळटपणा आहे असं. पण त्या बावळटपणामध्येच आपल्याला खूप म्हणजे तीच मजा होती आपली त्यावेळेला. हा, तीच मजा होती. तो आता एक थोडा सिरियस प्रश्न. एस्केप मध्ये तुझा पहिला जॉब सुरू झाला आणि लकीली अर्थात तुला जी साईड हवी होती, मला इंजिनिअरिंगचे शब्द नाही आठवत, पण तू काहीतरी 2 साईड मध्ये तुला जी हवी होती ती तुला नंतर मिळाली. पण आधी तुला एक दुसरीकडे काम, ग्राइंडिंग की काहीतरी तुला हवं होतं आय थिंक. हम्म. पण तुला दुसरीकडे जॉब करावा लागला. राईट. तर तुला काय ओ रिंग हा प्रकार, म्हणजे जेव्हा त्यांनी म्हटलं की ओ रिंग आण, तर तुला ओ रिंग हा प्रकार सुद्धा त्यावेळेला नव्हता माहित माहिती नव्हतं. अर्थात, कारण तो पहिला जॉब होता. आणखीन अं, कदाचित आपल्याला तेवढं प्रॅक्टिकल नॉलेज त्यावेळेला मिळायचं पण नाही. तर माझा प्रश्न हाच आहे की हल्लीचं जे एज्युकेशन आहे त्याच्यामध्ये मला असं वाटतं प्रॅक्टिकल नॉलेज थोडं जास्त मिळतं का, की ह्याला ओरिंग, किंवा आपण कसं आधी पुस्तकी ज्ञान जास्त असायचं ना. समजा तुला जर प्रॅक्टिकली खरोखर हे सगळं कळलं असतं, किंवा कोऑपची पद्धत आता इंडियामध्ये की नाही माहिती नाही, पण इकडे कोऑपची पद्धत असते की इंजिनिअरिंग वगैरे झालं की तुम्हाला 3-4 महिने तोच एक कोर्सचाच एक म्हणजे ग्रॅज्युएशनचाच एक 2-3 महिन्याचा एक क्लास असतो, त्याच्यामध्ये तुम्हाला जॉब करावा लागतो जाऊन कुठेतरी. तर तसं काही नसल्यामुळे असं झालं का? म्हणजे तू ह्याचा दोष थोडासा म्हण, किंवा असं काही शिक्षणाला देशील का, की हे सुद्धा तुला हा, माहित नव्हतं असं? हो बिलकुल. म्हणजे आता जर तू जे हे तर कोऑपचं म्हटलं ना, हे तर खूप मोठ्या स्केलवरती आपल्या इथे भारतात पण चालू झालंय. म्हणजे अरे वा. खूप इंटर्नशिप्स ज्या आहेत त्या 6-6 महिन्याच्या असतात. मी जेव्हा हम्म. इंजिनियर झालो तेव्हा इंटर्नशिप म्हणजे तेव्हा एक सँडविच कोर्स होता वेगळा. हम्म. पण तो वेगळा कोर्स होता. म्हणजे आमच्या इंजिनिअरिंगच्या करिक्युलममध्ये ते म्हणजे ते नव्हता तो प्रकार, इंटर्नशिप हा प्रकार. सो अच्छा. तर त्याच्यामुळे इनफॅक्ट फ्लुइड मेकॅनिक्स म्हणजे हायड्रॉलिक्स, की ज्याच्यात तो ओरिंग हा पार्ट येतो, तर हम्म. तो असायला सुद्धा, पण ते पुस्तकीच ज्ञान असल्यामुळे कदाचित ते त्यावेळेला लक्षात नाही आलं. आणि ज्या पद्धतीने तो माणूस म्हटला की जा रे ते ओरिंग घेऊन ये, ते माझ्या लक्षात नाही आलं. सो प्रॅक्टिकल नॉलेज तेव्हा रिलेटिव्हली कमी कमीच असायचं. होतं. तुम्ही जॉबमध्ये गेल्यानंतरच तुम्हाला ते अक्वायर करावं लागायचं. हम्म. बरोबर आहे. बरं आहे, पण आता चेंजेस झाले त्यामुळे मला असं वाटतं अर्थात आता ह्या खूप लोकांना एवढं चेंजेस. त्याचं महत्व कळत नसेल जेवढं आपल्याला कळतं, कारण आपण त्याच्यातनं गेलो की अरे पहिल्या जॉबमध्ये माहित नाही तर गोंधळणं, किंवा आपला सेल्फ एस्टीम सुद्धा थोडासा नाही म्हटलं तरी एकदम कमी होतो, की अरे बापरे आपल्याला काहीच नाही माहिती, कॉन्फिडन्स थोडासा कमी होतो. पण तू त्यातनं पण येस. एवढा वर येऊन ऑफकोर्स एवढा पुढे गेला तर खरंच खूप कौतुक वाटतंच तुझं. तर 1992 मध्ये सतीश परळकर तुझ्या समोर आले आणि त्यांनी एक पाठ तुझ्या समोर धरला आणि म्हणाले की तू हा एक्सपोर्टचा बिझनेस करू शकतोस असं. तर ते खरं तर तसं पाहिलं तर म्हणजे नशीबवान. आणखीन आय एम शुअर की तू इतकं चांगलं काम केलं असेल की त्यांना वाटलं होतं की हा मनुष्य करू शकतो काहीतरी. तर ती ऑफर तुला घेऊन येणं हे सुद्धा एक खरंच नशिबाचं म्हणा, आणखीन तुझं स्वतःचं पण एवढं चांगलं काम करत होता त्यामुळे हे सगळं झालं. तर समजा हे नसतं झालं तरी पण तुला तुला असं वाटतं का की तू एक बिझनेसमॅन झाला असतास? माहिती नाही. अगेन, तो तू जो पहिला प्रश्न विचारला ना, की तो किरण जर भेटला नसता तर तो इंजिनियर झाला असता का, तसंच मला इथेही वाटतं. कारण एसकेएफ ही इतकी
जबरदस्त कंपनी आहे की युजली तिथे त्या काळामध्ये ते ॲटलिस्ट त्यांचं टेन्युअर मिनिमम पुढे 12-15 वर्ष आहे, किंवा काही माझे मित्र तर अजूनही एस के एफमध्ये आहेत, म्हणजे ते रिटायरच असतात एस के एफमधनं होतील. हम्म. सो मला खरंच डाऊट वाटतोय की जर ते आला नसतं ती अपॉर्च्युनिटी माझ्यासमोर, तर मी कदाचित बिझनेसमध्ये खरंच शिरलो असतो की नाही, मला स्वतःला डाऊटफुल आहे. कारण तुलाही माहिती आहे, आपण MSCB कॉलनीमध्ये अपब्रिंगिंग झालेलं आहे आपलं. आपण तो जॉब कल्चर जे आहे हो. ते बघितलेलं असतं. 9:30 वाजता बाबा, तुझे बाबा, माझे बाबा जेवण करायचे आणि 10 वाजता जायचे ऑफिसला आणि 5:30-6ला घरी यायचे परत. हो. सो त्या याच्यामध्येच आपलं अपब्रिंगिंग झाल्याने मलाही कदाचित तो होता हे फक्त ती अपॉर्च्युनिटी आली. इनफॅक्ट आत्ता रिसेंटली परळीकर कंपनीत आले होते 2-1 वर्षापूर्वी, तेव्हा मी त्यांना माहिती नव्हतं मी त्यांचं नाव त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे म्हणून. अच्छा. तर त्यांना पुस्तक म्हणजे काइंड ऑफ रियुनियन झालं. त्यांना पुस्तकही गिफ्ट दिलं आणि त्यांना दाखवलं की हे असं असं मी किस्सा लिहिलाय. आणि त्यांना विचारलं मी की तुम्ही माझ्याकडे का आला होतात म्हणून त्यावेळेला. हो. अच्छा. सो काय म्हणाले ते सो मग? त्यांच्याही त्यांनी पण खूप स्क्रोल डाऊन करण्याचा प्रयत्न केला की त्यांच्या लक्षातही नव्हतं इनफॅक्ट की ते असं असं आहे म्हणून. आणि त्यांच्या त्या एका ॲक्शनचा माझ्या ह्याच्यावरती एवढा परिणाम झालेला आहे. सो पण या इट वॉज अ इंटरेस्टिंग एपिसोड की त्या जे काय आम्ही 40-50 मुलं होतो त्यावेळेला माझ्या वयाची, त्याच्यामध्ये त्यांनी माझ्याचकडे यावं आणि मलाच विचारावं की हा जॉब तुला हो ना. बनवायचा काय. इट वॉज इंटरेस्टिंग. नशीब पण हे पण आहे की त्यांच्या डोक्यात म्हणजे हे नक्की होतं की हा मनुष्य खूप चांगलं काम करतोय, आणखीन जेवढं नॉलेज मिळवायचा सगळा प्रयत्न करतोय, तर म्हणजे माझे एक एक दोन फक्त त्याच्यामध्ये रेफरन्स पॉईंट होते की जे मी कदाचित पुस्तकात नाही लिहिले. एकतर मी माझं त्यांच्या डिपार्टमेंटला, पर्डीकर सरांच्या डिपार्टमेंटला माझं सिलेक्शन झालं होतं, जिथे मी म्हटलं होतं की नाही मला हे प्लॅनिंग डिपार्टमेंट नाही, मला प्रोडक्शनमध्येच काम करायचं आहे. ते कदाचित त्यांच्या डोक्यामध्ये असेल. आणि दुसरं थोडासा एक आमचा कॉमन नातेवाईक होता, म्हणजे जो सगळे डिस्टंट रिलेटिव्ह होते, तेही कदाचित असेल डोक्यामध्ये की काहीतरी हा आपल्याच गावचा आहे बुवा, आपल्या हा. दूरचा का असेना नात्यात आहे. आणि जे काय कर्णोपकरणी जे असं पडतं की नाही बाबा, ते तू म्हणतेस की काही कामं सुद्धा त्यांच्या कानावरती गेले असतील, मला माहिती नाही. पण अशा 3-4 गोष्टींचा इफेक्ट असा होतो. हम्म. तर तुला जेव्हा ही ऑफर मिळाली तेव्हा तू दिलीपभाई मकवाना यांच्याकडे गेलास. तर बरोबर. तिथे आता त्यांनी तुला ते पहिले 8-10 पाठ बनवून दिले. पण जेव्हा तू त्यांना तुझा बिझनेस प्लॅन सांगितला, तेव्हा त्यांना असं वाटलं की ह्याच्यात काही जास्त प्रॉफिट वगैरे नाहीये. आणि आता तुला बरोबर. त्यावेळेला खूप बिझनेस कदाचित एवढं म्हणजे डोक्यात पण नव्हतं राहत राहतील तुझ्या की तू बिझनेस करणार आहेस वगैरे असं. त्यांना तयारी नव्हती म्हणजे मनाची. तर तू ते मानलं त्यांचं की अ, ठीक आहे, बहुतेक नाही नसेल ह्याच्यात पैसा. तर आज तुला काय वाटतं की खरंच समजा तोच प्रॉडक्ट जर तू पुढे घेऊन गेला असतास, तर तरी तो व्यवस्थितच त्याच्यामध्ये केला असता बिझनेस, आता मला सक्सेस असं वाटतं. मिळाला असता. म्हणजे मनाची तयारी ऍक्च्युली झाली होती. म्हणजे मी बहुतेक पुस्तकातही लिहिलं, मी एक शेड पण फायनल केली होती. इन्सिडेंटली अच्छा. सिंहगड रोडवरतीच आहे ती शेड, म्हणजे ती जागा अजूनही आहे तिथे. हो. हां, तर ते झालं. तर फक्त ते सगळं झाल्यानंतर जेव्हा मी मशीन प्रोक्युरमेंट आणि त्याच्यासाठी जेव्हा त्या दिलीप भाईंच्याकडे गेलो, तेव्हा ते मला म्हणाले की अरे इतना सारा मशीन्स लेने के बाद मुझे नहीं लगता की तू कुछ पैसा कमाएगा करी. मग हम्म. तेव्हा मी बॅकफुटला गेलो ॲक्च्युली. पण मला असं आता असं वाटतं की तो जर मी जॉब बनवला असता, कुणास ठाऊक याच्यापेक्षाही मोठा व्यवसाय झाला. होऊ कारण ते शकला फारच असता. इंटरेस्टिंग कॉम्पोनंट होता. आणि मी नंतर बघितलं ना ऑटोमोबाईल कंपनी कशा पद्धतीने ग्रो झालेली आहेत ते, तो ऑटोचा हम्म. पार्ट होता. सो हम्म. झालं असतं, मला नाही वाटत काही की म्हणजे तिथं फेल्युअर आलं पण असतं वगैरे. तिथेही पण व्यवस्थितच झालं असतं. स्पेसिफिकली ते एकदम असं नवीन होतं ना तुझ्यासाठी की आणि संधी चालून आली होती की हे कर म्हणजे बिझनेस पुढे होऊन जाईल. तर कदाचित त्या मला तर आता तू तू विचारल्यानंतर असं वाटतं ना की हा आत्ताचा जो बिझनेस आहे ना, तो त्या पार्ट मॅन्युफॅक्चरिंग पेक्षा खूप जास्त अवघड आहे. आत्ता जे मी अच्छा. करतोय ते ते ओके. रिलेटिव्हली खूप सोपं होतं. तिला काय मशीन्स हम्म. लावायच्या आणि प्रोडक्शन करायचं आणि द्यायचं. आणि मी हम्म. अनेक बिझनेसेस बघतो आता, म्हणजे विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट टू दोज बिझनेसेस ॲज वेल,
पण त्याच्यापेक्षा इथे हे आत्ता जे आम्ही काम करतो ते जरा जास्त कटकटीचं पण आहे ऍक्च्युली. अर्थात हे प्रत्येक बिझनेसमनला असंच वाटत असतं. असतं ते अदर तर साइड ऑफ द आहे. रिव्हर इज ऑलवेज ग्रीन असं म्हणतात तसं. हम्म. त्याच्यानंतर तू एस्केप आणखीन मला असं वाटतं तुझी कंपनी अल्ट्रा अल्ट्रा प्रिसिजन या दोन्ही कंपनीमध्ये तू काम करत होतास एकत्र. म्हणजे काहीतरी सकाळी पूर्ण जॉब करायचा आणि मग फावल्या वेळामध्ये. पण ते म्हणजे फार जास्त काळ नाही केलं मी, लागलीच एस्केप सोडली. कारण म्हणजे असं म्हणतात ना की ज्याला आपण म्हणतो की पाण्याची खोली चेक करत होतो मी, की खरंच आपण हम्म. हा बिझनेस करू शकतो का. अ, कारण असं त्या दोन म्हणजे साधारण 92 आणि त्याच्यानंतर ही ऍक्टिव्हिटी आम्ही बहुतेक 93च्या मिडला वगैरे चालू केली आणि 94ला तर मी जॉब सोडला. सो एकच वर्ष. हम्म. पण आय वॉज जस्ट ट्राईंग टू गेज की ह्या सगळ्या आपण जो विचार करतोय त्याच्यामध्ये किती दम आहे. त्यासाठी मग मार्केटमध्ये फिरावं लागायचं. सो काम सच म्हणजे स्पिंडल खूप आम्ही रिपेअर नाही केलं, पण मी मार्केटमध्ये खूप फिरलो हे जाणून घेण्यासाठी की ह्याच्यात आहे का, सबस्टन्स आहे का ह्या आयडियामध्ये. हम्म. असं ते एकदम जॉब सोडून त्याच्यासाठी देणं जास्त तसं पण. फिरलो. आणि तेव्हा तुझं लग्न पण तेव्हाच झालं होतं ना, तर कदाचित त्या कारणाने पण असेल की तू एकदम सोडू शकला नाही नाही. आणि म्हणजे मुख्य म्हणजे तो जो कॉन्फिडन्स लागतो की हो. जॉब सोडून डायरेक्ट पूर्ण बिझनेसमध्ये जाण्याचा, तो नव्हताच कॉन्फिडन्स. ना माझ्यामध्ये नव्हता ना माझ्या बिझनेस पार्टनरमध्ये होता. सो त्याच्यामुळे म्हणून मी तर रोलन हायड्रॉलिक्सचा एक ॲडिशनल ॲक्टिव्हिटी निवडलेली हम्म. होती ॲक्च्युली. हो. त्याच्यावरच यायचं होतं मला की रोल ऑन हायड्रोटिक मध्ये तर तू मार्केटिंग, काय त्याला शब्द तू वापरलास म्हणजे तू आउटसाइड म्हणजे तू दुसऱ्या शहरात राहायचास, ती कंपनी दुसऱ्या शहरात होती आणि तू त्याचं मार्केटिंग सुरू केलंस. आणि मार्केटिंगचा तुला अनुभव त्यावेळेला काहीच नव्हता, तू एक इंजिनियर. तर त्याच्यामध्ये काहीच नाही. खूप सुंदर खूपच छान एक्झाम्पल्स त्याच्यात दिलेत आणि खरंच ते जे एक्झाम्पल्स ना ते खूप शिकण्यासारखे आहेत. म्हणजे इव्हन कोणी बिझनेस जरी नाही केला तरी साध्या आयुष्यामध्ये सुद्धा तो प्रोएक्टिव्हनेस जो तू दिलास त्याच्यामध्ये, तो खरोखरच खूपच शिकण्यासारखा आणि एक्झाम्पल सगळे छान आहे. पण मला एक प्रश्न असा विचारायचा की त्या प्रोएक्टिव्ह सोडून आणखीन तू मार्केटिंगसाठी काय काय प्रिन्सिपल्स यूज केले, की कारण अनुभव काही नाही, कस्टमरला कसं पटवायचं आणि एक टिपिकल जसं आपलं आयुष्य गेलंय, पटवा-पटवी हा प्रकार आपल्याला जरा कमी यायचा, की शिकणं हा प्रकारच इन जनरल आय थिंक आपल्यामध्ये नाहीये तेवढा, नसायचा म्हणजे. तर तुला ते कठीण गेलं का? आणखीन मग तू स्वतःला कसं वळवलं त्या साईडला, की मला हे करायचं तर मला काय-काय शिकायला पाहिजे? सो तीन चार गोष्टी आहेत याच्यामध्ये ॲक्च्युली. एक तर सगळ्यात पहिले ना मी ही ॲक्टिव्हिटी एक ॲडिशनल इन्कम सोर्स ह्याच्यासाठी हं. निवडली होती ॲक्च्युली. आणि अच्छा. तो तो जॉबसुद्धा मी आहे ना रेसिडेंट इंजिनियर, की मला माझा स्पिंडलचा व्यवसाय करायचा आहे, तर माझ्यावरती टायमिंगचं कंट्रोल नसलं पाहिजे. हं, बरोबर आहे. हां. आणि सो मी जेव्हा रोलान हायड्रॉलिक्समध्ये अप्रोच झालो तेव्हा मुळात अप्रोच होतानाच सांगितलेलं होतं त्यांना की माझा असा असा बिझनेस आहे आणि मला ॲडिशनल सोर्ससाठी मी ॲक्च्युली त्यांच्याकडे डिस्ट्रीब्युटरशिप मागायला गेलो होतो. अच्छा. पण त्या एमडींनी मला सांगितलं की नाही, आम्हाला रिप्रेझेंटेटिव्ह पाहिजे. मी काही डिस्ट्रीब्युटरशिप दिली तरी मी 2-3 वर्षांनी देईल. आणि मला बहुतेक असं वाटलं होतं की त्यांनी रिजेक्ट केलंय, पण सरप्राइझिंगली त्यांनी मला बोलवलं हं. आणि अशी ऑफर दिली की 2-3 वर्षांनी तुला डिस्ट्रीब्युटरशिप देतो, तोपर्यंत तू रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम कर आणि तुझा तो स्पिंडलचा काय काम करायचं ते कर. फक्त मला असं नाही ऐकायला यायला पाहिजे की तुझ्या बिझनेसमुळे आपल्या बिझनेसवरती म्हणजे हायड्रॉलिक सील्स विकण्याच्या तुझ्या याच्यावरती काही इफेक्ट होईल म्हणून. परिणाम नको. हं. असं करून सो हा एक पहिला मुद्दा झाला त्याच्यामध्ये. दुसरा, जरी सेल्सची ऍक्टिव्हिटी असली ना तरी हा टिपिकल इंजिनियर्ड प्रोडक्ट होता कम्प्लिटली. हं. म्हणजे ते असं ऑफ द शेल्फ आयटम नव्हता तो की गेला आणि फक्त प्राइस दाखवली आणि विकला. म्हणजे तो प्रोडक्टच मुळात एवढा हाय एंड प्रोडक्ट होता, तर त्याचे टेक्निकल ॲडव्हान्टेजेस आणि त्याचं सगळं ॲप्लिकेशन इंजिनिअरिंग ह्याच्यावरतीच तो सेल व्हायचा. सो इंजिनिअरिंग स्किल्स तिथे लागायचीच. तर तिथे मग जे तू मगाशी मला सगळ्यात सुरुवातीला विचारलं ना, मग तिथे ते हे जे कम्युनिकेशन स्किलचा जो प्रकार आहे की लोकांना कसं कन्व्हिन्स करायचं टू यूज
I mean, in those days, the seals which I was selling was the highest quality आणि कॉस्टली सुद्धा होते. सगळ्यात जास्त कॉस्टलीस्ट सील्स होते ते ते त्यावेळेस जे अवेलेबल होते. पण इंजिनियर्ड प्रोडक्ट असल्यामुळे ते सगळं इंजिनिअरिंग नॉलेज वापरून त्याचं ॲप्लिकेशन इंजिनिअरिंग करून मग ते प्रोडक्ट आम्हाला विकावं लागायचं. तर त्याच्यामुळे तो ज्या कारणासाठी थोडंसं सेल्सला च्या लोकांना बोलबच्चन म्हणतात, तर तिथे ती ती कामालाच येत नव्हती. राईट. आपल्या मराठीमध्ये ती जी म्हण आहे ना, बाप दाखवणं तर श्राद्ध कर, हे प्रूव्ह कर आणि ऑर्डर घेऊन जा. तर ते इंजिनिअरिंग प्रोडक्ट होतं बेसिकली. तर त्याच्यामुळे तोही प्रकार काही नाही झाला. आणि तिसरं तू विचारलं की नॉलेज कुठनं, तर अगेन थँक्स टू माय मॅनेजर, देन मॅनेजर बोनी पॉल. तर त्याने तो खूपच हुशार आहे. अच्छा. तर त्यांनी खूपच मला म्हणजे मेंटरिंग केलं टेक्निकल नॉलेजमध्ये. होऊन ते सगळं व्यवस्थित झालं. म्हणजे फक्त एकच झालं की जे मला 2-3 वर्षामध्ये डिस्ट्रीब्युटरशिप देणार असे ते म्हटले होते, ते काही शेवटपर्यंत दिली नाही. शेवटी मग 8 वर्षांनी मी कंटाळून त्यांना सांगितलं की मी आता माझा माझा बिझनेस मला करायचा आहे, तर तो करतो म्हणून. जे होतं ते चांगल्यासाठी होतं असं म्हणायला हरकत जो नाही. जिता वो सिकंदर असल्या त्या न्यायाने Yes, असं. yes. आता सगळं व्यवस्थित झालं म्हणून हे सगळ्या स्टेप्स खूप छान घेतल्यात असं लोकांना वाटतं, पण आज ते जरा कंपनी व्यवस्थित आहे, सगळं चालू आहे व्यवस्थित म्हणून मग म्हणू ते शकतो आपण. म्हणतात ना. नाही, पण सगळ्याची साथ असते, म्हणजे स्वतःची मेहनत, लक, सगळंच अनुभव. येस येस. तर त्याच्यामध्ये तू एक अनुभव लिहिलाय की तू कोणत्या तरी कंपनीमध्ये गेलास आणि त्यांनी एक टाइम दिला होता तुझा सकाळचा आणि ते आले संध्याकाळी. आणखीन आहे ना. काहीतरी उद्धटपणाने तुला बोलले तो. पण हे जे टायमिंग जो प्रकार आहे की निदान त्या काळामध्ये एक असं होतं ना की हिरो हिरोईन पण आपण असं म्हणायचो की उशिरा आले म्हणजे त्यांना जरा डिमांड आहे. वेळेवर येणारे काय सगळे, त्यांनाही तेवढीच गरज आहे असं त्यावेळेला खूप वाटायचं. तर बरोबर. तुला काय वाटतं त्याविषयी, आणि आता हे चेंज झालंय का? अं, खूपच चेंज झाला आता. म्हणजे माझंच उदाहरण जर घेतलं ना, तर मी एकेकाळी म्हणजे जेव्हा आता मी असं म्हणू शकतो की नाही काही ना काहीतरी, पण मला स्वतःला सुद्धा लेट जाण्याची सवय होती ॲक्च्युली. माझ्या पण अपॉइंटमेंट्स मिस व्हायच्या खूप. पण ऑफकोर्स तो जो प्रकार झाला होता तो इट वॉज आउट ऑफ रूडनेस. म्हणजे जे तू इंटरव्ह्यूचं जे सांगितलं ना की हो. तुम्ही रिजेक्ट केलं जॉब, राईट. तर साधारण ते बिहेवियर होतं. म्हणजे की तो मला आजही ती कंपनी आहे व्यवस्थित, आजही तिथे माझे रिलेशन्स आहेत, पण तो रितसर पैशाचा माज होता. म्हणजे दुसरं काहीच हे नव्हतं त्याच्यामध्ये. अं, तर ते तर अगदी जाणून बुजून उशिरा येणं होतं. सो त्याला आपण नंतरची जी नॉर्मल लोकांची क्वालिटी आहे, उशिरा येणं, याच्यामध्ये मात्र आता खूप फरक पडलेला आहे. म्हणजे मी माझ्याच उदाहरणावरनं सांगू शकतो की एकेकाळी काही ना काही कारणाने मला उशीर व्हायचा. आणि पण मग शेवटी एक व्यक्ती आली, तेही पुढे कदाचित तुझ्या त्या प्रश्नांमध्ये येईलच, ज्यांनी आम्हाला ते इम्पॉर्टन्स सांगितलं. आणि आता मात्र आमच्या कंपनीतल्या मीटिंग सुद्धा बरोबर ज्या वेळ. वेळेला सांगितलं त्याच वेळेला चालू होतात, त्याच वेळेला संपतात. हे फारच आता वक्तशीरपणा. आणि हा असा ओव्हरऑलच आता आजूबाजूच्या इकोसिस्टम मध्ये दिसतोय की युजली लोक वेळेवरतीच येतात, जी वेळ म्हणजे दिली त्या वेळेलाच येतात. वेळेवर येणारी लोक सुद्धा इम्पॉर्टंट लोक असू शकतात. हे आता भारतात आता खूप असं तेच आता चांगला. इम्पॉर्टंट आहेत हे आता बऱ्यापैकी सगळ्यांना पटलेलं आहे. म्हणजे तुला सांगायचं म्हणजे 25 जूनला मागच्या वर्षी जेव्हा ते माझं इंग्रजी पुस्तकाचं आम्ही पब्लिशिंग केलं, आनंद देशपांडे सर आले होते पर्सिस्टंटचे, आणि खूप बऱ्यापैकी चांगली गर्दी होती त्यावेळेला. तर ते मी निमंत्रण पत्रिकेत 6:30 लिहिलेलं होतं. सो डॉट 6:30 वाजता पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम चालू झाला, अरे डॉट वा. 8:30 वाजता संपला. म्हणजे 1 मिनिट सुद्धा इकडे तिकडे नाही. सो हे असं इतक्या लेवलला आता ते झालेलं आहे. म्हणजे चांगल्या चांगल्या इव्हेंट्स, चांगल्या चांगल्या, म्हणजे ॲटलिस्ट मी तरी जिथे जिथे अटेंड करतो तिथे टायमिंग हे आजकाल खूप प्रकर्षाने पाळलं जातं. ह्या पुस्तकामध्ये तू एक वाक्य लिहिलंय
की कौटुंबिक नात्यातही एक आई मूल सोडलं तर प्रत्येक ठिकाणी आपल्यातले विक्रेताचे गुण दाखवावे लागतात. मग तुम्ही माना या नका मानू. तर रिलेशनशिप मध्ये सुद्धा तुला असं वाटतं की विक्रेत्याचे आई आणि मुलं सोडून तर एक्झाम्पल देऊ शकशील अ, का याविषयी एखादं? कदाचित कदाचित ओव्हर द पिरियड ते रिलेशनशिप जेव्हा मॅच्युअर होत जातात तेव्हा ते फेड होत जातील किंवा अ, ते टेकन फॉर ग्रँटेड असतं. हम्म. पण मला असं वाटतं की थोड्याफार फरकाने ते खरं आहे. अ, हम्म. म्हणजे पती पत्नीच्या नात्यामध्ये किंवा इव्हन मुलाला सुद्धा जेव्हा काही गोष्टी लागतात तेव्हा युजली तो असा डायरेक्टली असं सांगत नाही, म्हणजे ऍटलिस्ट आपल्यासारख्या घरांमध्ये तरी हो. तो आधी काहीतरी बॅकग्राऊंड तयार करतो आणि मग त्याची ती डिमांड पुढे टाकतो. सो हे बॅकग्राऊंड तयार करणं म्हणजे इट इज नथिंग बट सेल्स ऍक्टिव्हिटी. हम्म. तर कदाचित त्याची इंटेन्सिटी एकदम हेवी नसेल, पण मला असं वाटतं की ते तसं आहे म्हणून. त्याच्यानंतर तू थोडंसं परत बिझनेसकडे जाऊ, की तू इंदोरला जेव्हा तुला टाटा कंपनीचा ऑर्डर ऑलमोस्ट मिळण्यात होती आणि नंतर तुला त्यांनी काही कारण बऱ्याच वेळ सांगितलं नाही, बऱ्याच महिने मला असं वाटतं, की त्यांनी का तुला ऑर्डर दिली नाही आणि मग नंतर तुला कळलं, की लास्ट इयरचा फायनान्स डेटा तेवढा बरोबर नव्हता, की ती तू ऑर्डर तुमची कंपनी घेऊ शकेल आणि कंप्लीट करू शकेल असा त्यांना विश्वास नाही वाटला. बरोबर. तर अर्थात हे नवीन बिझनेसमध्ये खूप होतं. आणखीन पहिला चान्स देणारे असे मोठे कंपनी जरा कचकतात, म्हणजे की आपण याला पहिला चान्स कसा द्यायचा. तर आता तू एक सीईओ आहेस एका कंपनीचा. तुझ्याकडे अशी सिच्युएशन येत असेल, की कोणीतरी नवीन मनुष्य ज्याला कंपनीचा फायनान्स तुला दिसतोय त्यांचा डेटा. तर तुला काय वाटतं ते प्रिन्सिपल तू पण फॉलो करतोस का आता, की ऑर्डर देताना बघतोच का, म्हणजे असं की त्यांची फायनान्शियल सिच्युएशन कशी आहे? इनफॅक्ट माझ्या इथे कम्प्लिटली उलटी केस झालेली आहे. हम्म. एक तर आमचं मगाशी म्हटलं ना तसं हा आम्ही ज्या फील्डमध्ये आत्ता आहोत ते इतकं प्रिसिजन आणि ॲक्युरेसीचं काम आहे की इथे कोणीही वेंडर्स मला त्या रिक्वायर्ड ॲक्युरेसी आणि त्या प्राईसमध्ये नाही देऊ शकलं. तर जे कोणी माझे वेंडर्स आहेत ना त्यांना इनफॅक्ट आम्हीच उभं केलेलं आहे. म्हणजे त्यांच्याकडे अगदी म्हणायला असं हरकत नाही की पैसे पण नसायचे मशीन्स विकत घेण्यासाठी वगैरे. सो बऱ्याचदा आम्हालाच त्यांना मदत करून सगळं ते जे काय 3-4 वेंडर्स आत्ता आम्ही उभे केले ते त्या पद्धतीने उभे झालेले आहेत. किंवा आत्ता मी रिसेंटली एक छोटंसं सॉफ्टवेअर डेव्हलप केलं आमच्या कंपनीच्याच कामासाठी डिजिटायझेशनच्या ह्याच्यामध्ये. तर तो सुद्धा मुलगा 28 वर्षाचा मुलगा आहे, नवीन कंपनी चालू केलेली आहे. अच्छा. सो इट इट डेफिनेटली टूक सम टाइम की म्हणजे मी एखाद्या ऑलरेडी ते प्रोडक्ट ज्यांच्याकडे आहे त्यांना जर दिलं असतं तर कदाचित ते मला लवकर पण मिळालं असतं. अं, आणि कदाचित जास्त प्रोफेशनली चांगलं पण असेल, मला माहिती नाही. पण शेवटी मी मी या मुलावरती काइंड ऑफ विश्वास टाकला आणि त्यांनी मग अतिशय चांगल्या पद्धतीने बनवून दिलं. वेळ गेला, म्हणजे जी ऍक्टिव्हिटी 2 महिन्यामध्ये व्हायची होती ती 7-8 महिन्यामध्ये झाली. पण हे डिजिटायझेशन हा असा प्रकार आहे ना की तो काय, इट्स नॉट अ व्हेरी अर्जंट रिक्वायरमेंट. इट्स इम्पॉर्टंट बट इट्स नॉट व्हेरी अर्जंट. तर मग मी आय टूक माय ओन टाइम, पण एका नवीन मुलाला ते काम दिलं. असं उलट आहे माझ्या केसमध्ये. म्हणजे एस्टॅब्लिश्ड याच्याऐवजी मला सगळे नवीनच वेंडर्स लोकांना कामं द्यावी लागलेली आहेत फॉर डिफरंट रिझन्स. हो. अच्छा. म्हणजे ऍक्च्युली ते जे काही झालं त्याच्यामध्ये ते बिझनेसमध्ये तुला काही फायदा झाला, म्हणजे शिकण्यात मध्ये काही फायदा झाला किंवा हे प्रिन्सिपल आपण पण फॉलो करायला पाहिजे असं काही झालं नाही. तू तुझ्या पद्धतीने तुला नाही. जे अनुभव आले त्याच्याप्रमाणे तू पुढे हालचाल केल्या सगळ्या. आणि एका दृष्टीने तर मला आज जेव्हा मी ते स्क्रोल डाऊन करतो तर मला वाटतं कदाचित त्यांचं बरोबरच असावं डिसिजन. कदाचित आम्ही ते एक्झिक्यूट करण्यामध्ये फेल पण झालो असतो. 2.5 कोटी टर्नओव्हरच्या अगेन्स्ट 4.5 कोटीची ऑर्डर घेणं हे कदाचित धोकादायकच होतं तेव्हा ऍक्च्युली. ते आम्हाला नाही लक्षात आलं, पण ते टाटाजना लक्षात आलं त्यावेळेला. मोठी कंपनी, म्हणजे एस्टॅब्लिश्ड कंपनी होती ना, त्यामुळे त्यांना एक्सपिरियन्स हो पण हो. त्यावेळेला बरोबर. जास्त असणार.
2004 मध्ये तू SV रोबोटिक्स हा बिझनेस, आणखीन मग तुझा स्वतःचा बिझनेस हे सांभाळता सांभाळता अर्थात खूप जास्त स्ट्रेस झाला, तुला काम पण भरपूर असणारच म्हणजे, आणि तुझ्या तब्येतीवर फिजिकल मेंटल सगळंच संतुलन बिघडलं. तर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला तुझं कौतुक याच्यासाठी वाटतं की तुला मानसशास्त्र किंवा सायकॅट्रिस्ट कडे वगैरे त्यांची मदत घ्यावी लागली, ते सुद्धा तू या पुस्तकात लिहिलंय. तर ते खरंच कौतुकास्पद आहे, कारण तसं पाहिलं तर इट्स अ नॉट बिग डील. म्हणजे आपल्या सगळ्यांना स्ट्रेस असतो, आणखीन अशी आपल्याला हेल्प मिळाली तर लवकर आपण त्यातून बाहेर निघतो. तर तुला याविषयी काय वाटतं? कारण अजून सुद्धा भारतामध्ये आपण असं कमी बघतो की लोक बोलतात याविषयी, मानसशास्त्राविषयी म्हणा, किंवा कोणाला जर हेल्प घ्यावी लागली तर त्यांना असं वाटतं की सांगायला नको, लपवून ठेवायला पाहिजे. तुला स्वतःला ह्याचा काय अनुभव आला की असं तू सांगितल्यावर तुला निगेटिव्ह अनुभव आला की पॉझिटिव्ह अनुभव आला, की एक्सेप्टन्स लेवल लोकांचा वाढला? इनफॅक्ट इथे वैभवी डॉक्टर असल्यामुळे एक खूप मोठा एक सपोर्ट होता. आणि सायकोलॉजिस्ट किंवा सायकॅट्रिस्टकडे जाणं म्हणजे फार काही आपण गुन्हा केलेला आहे आणि त्याच्यामुळे जातं बिलकुलच किंवा नाही. आपला. Right. तर हे तिने मला ऑलरेडी सांगितलेलं होतं. तर एक घरात डॉक्टर असण्याचा तो एक खूप मोठा फायदा होता मला तो. हम्म. अ, बाकी बाहेर मला काही सांगायला त्याच्यामध्ये, इनफॅक्ट मी माझ्या एखाद दोन मित्रांना पण घेऊन जायचो त्या सायकॅट्रिस्टकडे जाताना. हम्म. तर आजही तो टॅबू आहे आपल्याकडे. हो, ऍटलिस्ट पण ते सायकोलॉजिस्टकडे खरंच वाईट जाणं, आहे. सायकोलॉजिस्टकडे जाणं तरी लोक ऍक्सेप्ट करतात थोड्याफार फरकाने, काउन्सिलिंगसाठी गेलो व. पण सायकॅट्रिस्टकडे जाणं म्हणजे हा पूर्ण गॉन केसच आहे. अजूनही हो. असे व्ह्यू पॉइंट्स आहेत. पण माझ्या मते आय थिंक इट शुड बी, म्हणजे जर तो तुमचा प्रॉब्लेम असेल तर यू शुड ऍक्सेप्ट दॅट You आणि should. Yes. त्याच्या पद्धतीने ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. ऍक्च्युली ते हो, खूप फायद्याचं आहे. मला काही वाटत नाही. म्हणजे इवन रिसेंटली सुद्धा माझी ट्रीटमेंट झाली अशा टाईपची की स्ट्रेस आलेला. आणि आणि तेही मी ओपनली लिहिलं. मला काही त्याच्यामध्ये वाटत नाही. त्याचंच खूप कौतुक वाटतं की तू हे ओपनली लिहिलंस. आणखीन त्याचा फायदा झाला ते तर खरंच खूपच चांगलं झालं. पण आय होप लोक हे वाचतील, आणखीन त्यांना समजेल की खरोखर तुम्ही नॉर्मल होऊ शकता आणि परत चांगलं आयुष्य जगू शकता. परत तुम्ही त्याच्यानंतर सुद्धा बिझनेसमध्ये बराच तू खूप पुढे गेलास. आणि घरच्यांची साथ हे तर एक पाहिजेच, कारण घरचेच जर लपवायला लागले तर मग आपल्याला थोडंसं ते बॅलन्स करणं कठीण होतं. तर लकीली बरोबर. घरच्यांची साथ मिळाल्यामुळे आणखीन तुला थोडंसं सोपं गेलं मला असं वाटतं. तर आय एम व्हेरी येस. प्राऊड ऑफ यू की तू तर लिहिलंच खरोखर पुस्तकामध्ये. हम्म. हो, जे 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 आहे ते आहे. म्हणजे त्याला काय लोक कारण लिहित नाहीत लोक म्हणजे. कारण तो तो जो आणि मी एकदा नाही, मी माझे कसं आहे ते, लोक म्हणतात ना की अरे स्ट्रेस घेऊन काय फायदा. पण काय, इन द कोर्स ऑफ लिव्हिंग लाईफ तो येतोच. तो काही तुम्ही टाळू नाही शकत. हो. प्रश्न हा आहे की त्याला मॅनेज कसं करायचं त्या स्ट्रेसला. आणि तुम्ही तुमचं बेस्ट ऑफ सायकोलॉजिकल तुमचे ग्रीड तुम्ही वापरून ते करू शकता मॅनेज. पण त्याच्या पलीकडे जर काही जात असेल, आणि काही जणांची नसते तेवढी ग्रीड, सायकोलॉजिकल पॉवर तेवढी नसते, हो. काही जणांची असते. सो हे ऍक्सेप्ट करून मला असं वाटतं त्याच्या पद्धतीने आपला मार्ग आखला पाहिजे त्याचा. खरं तर प्रश्न खूप आहेत. पण आता महत्वाचे प्रश्न एक म्हणजे की पॅशन, तू या पॅशन विषयी सुद्धा लिहिलंयस. आणखीन एक राम हे एक तू जे कॅरेक्टर रंगवलंयस त्याच्यामध्ये, ते रामचं कॅरेक्टर मला इतकं आवडलं. जे तू छोटे छोटे लिहिलेस राम आणि तुझ्यामधले संवाद, ते खूप सुंदर आहेत. तर ही आयडिया तुझ्याकडे कुठून आली? आणि राम म्हणजे तुझं एक चांगलं मन असं मला समजण्यात आलं. तू सांग त्या रामाविषयी. हे अगेन इन्सिडेंटल होतं. कुठला तरी एक किस्सा लिहिताना ते जे अॅक्रोनिम तयार झालं, राजेश मंडलिकचं राम. अ, आणि मग त्याच्यातनं मला सुचलं की अरे, की आपल्या मनामध्ये द्वंद्व चालूच असतं बऱ्याचदा अनेक गोष्टींचं. तर मग का आपण आणि ते आपलं जे दुसरं मन आहे किंवा आपली जी दुसरी पर्सनॅलिटी आहे त्याच्यामधला का नाही संवाद फुलवायचा, अशा याच्यातनं ते झालं. आणि कॉन्सिडेंटली
राजेश मंडलिकचं राम झाल्यामुळे त्याला मी ते राम नाव दिलं ॲक्च्युली. हम्म. आणि बस ते काही नाही. आपण एकाच गोष्टीकडे बऱ्याचदा दोन तीन पद्धतीने बघू बघू शकतो. रादर ते बघायला पाहिजे असं मला वाटतं. तर त्या ह्याच्यातनं तो संवाद झालेला आहे ॲक्च्युली. तो संवाद फारच सुंदर आहे. आता आपण थोडक्यात उत्तरे ह्याच्याकडे जाऊयात. तू जेव्हा मागे वळून बघतोस तेव्हा हा निर्णय चूक आहे असा कोणता निर्णय आहे का, किंवा चूक होता असा कोणता निर्णय आहे का? असे बरेच आहेत निर्णय ॲक्च्युली. पण स्पेसिफिकली सांगायचं झालं तर इनफॅक्ट मी निर्णयापेक्षा ना तो जो स्वभाव जो आहे की जिथे नाही म्हणायला पाहिजे होतं तिथे हो म्हटलं. अच्छा. ही गोष्ट बऱ्याच वेळा झालेली आहे ॲक्च्युली. तर तो मला असं वाटतं की फार मोठा प्रॉब्लेम राहिलेला आहे माझ्या लाईफमध्ये. आता तो बऱ्यापैकी कमी झाला आहे. पण जास्तीत जास्त इश्यूज मला असं वाटतं हेल्थचे म्हणा, ते सगळे त्या प्रकारामुळे झालेले आहेत. अपयशाच्या काळात तुझ्याशी सर्वात प्रामाणिकपणे वागणारे असे कोण होते? वैभवी. वैभवी वॉज ब्रुटली ऑनेस्ट अबाउट जे काय मी प्रॉब्लेम फेस केले होते. हम्म. वैभवी तर आपलीच आहे म्हणजे, पण बाहेरच्या जगामध्ये प्रामाणिक असं कोणी की जे वैभव म्हणजे? माझा बिझनेस पार्टनर प्रदीप वाघेला जो आहे तोही अच्छा. ही वॉज विथ मी थ्रू ऑल थिक अँड थिन ज्याला म्हणतो आपण. तो होता बरोबर काय. तर पैसा नसताना आणि पैसा आल्यावर कोणाचा दृष्टिकोन कसा बदलतो? इनफॅक्ट मला असं कधी जाणवलं नाही कोणाचा माझ्याबद्दलचा दृष्टिकोन बदलला आहे म्हणून, किंवा माझा लोकांच्या बद्दलचा बदलला आहे म्हणून. हम्म. सो आय थिंक तसं आहे तसंच आहे. त्याच्यामध्ये काही फारसा फरक नाही झाला मला वाटतं. म्हणजे तुला नाही वाटत की पैसा असल्यामुळे लोकांची वर्तणूक बदलते किंवा नसल्यामुळे लोकांची वर्तणूक बदलते? हा लकीली तुला अनुभव नाही आला असा? नाही आला जास्त. गुड. यशाच्या शिखरावर असताना सुद्धा तुला एकटेपणा जाणवतो का कधी कधी? अगदी रेअरली, पण यस, जाणवतो. आणि एक शेवटचा प्रश्न, की तुझं हे पुस्तक जर तू तुझ्या मुलाला दिलंस तर त्याने यातून काय शिकावं असं तुला वाटतं? मला असं वाटतं की विचारांमधली कन्सिस्टन्सी, मग ते फॉर्मल विचार असू दे की इन्फॉर्मल विचार असू दे, तुम्ही जे बोलता त्याच्यामध्ये कंटिन्युअस कन्सिस्टन्सी शिकावी असं मला एक वाटतं. की आज एक बोललं आणि उद्या एक बोललं असं समहाऊ व्हायला त्या नको. पुस्तकामध्ये पण रिफ्लेक्ट होत असलं पाहिजे. आणि तो तसा माझा स्वभाव पण झालेला आहे. सो कुठल्याही फॉर्मल कम्युनिकेशन, इन्फॉर्मल कम्युनिकेशन याच्यामध्ये कन्सिस्टन्सी आहे कम्प्लीट. तो थँक्यू व्हेरी मच. तुझा खूप वेळ घेतला आणि बराच मोठा इंटरव्ह्यू झाला. पण मी एवढंच म्हणेन की हे पुस्तक प्रत्येकाने वाचावं. म्हणजे अगदी कॉलेजच्या मुलांपासून ते जे नवीन बिझनेस सुरू करतात ते तोपर्यंत, इव्हन जीवनात सुद्धा तुझ्या ह्या पुस्तकातल्या बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत ना, का जीवनात सुद्धा तुम्ही वापरू शकता. जसं तू म्हणतो जीवन एक बिझनेसच आहे, म्हणजे तशा टाईप मध्ये सुद्धा आपण बघू शकतो आणि ह्याच्यातनं बरंच काही शिकू शकतो. तो थँक्यू व्हेरी मच. आणि समजा जमलं तर आपण ह्याच्यासाठी उरलेल्या प्रश्नांसाठी सेकंड इंटरव्ह्यू जरूर घेऊयात. थँक्यू. तू सुद्धा एवढा वेळ काढलास. तुम्ही नाही एवढं मला पण बोलता केलं की जे आधीच्या पॉडकास्टमध्ये जास्त आले नव्हते अशा प्रकारचे शब्द. सो मी सुद्धा खूप एन्जॉय केलं. थँक्यू व्हेरी मच.